आजी, काल मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, चुका माणसाच्याच हातून होतात. पण नाही, काल माझं कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हतं. मी मुद्दाम कोणाला त्रास देत नाही किंवा आरोप करत नाहीत ना. माझं काल कोणाला खरंच ऐकून घ्यायचं नव्हतं आणि सगळेजण मलाच दोष देऊन मोकळे झाले. अगं पण तो विषय कालच संपला का नाही? तू माफी पण मागितलीस, म्या माफ केलं तुला. आजी, विषय संपला असं म्हणून माझ्या मनाला जे बोचतंय ना ते मनातून जात नाहीये. ताईंनी मला माफी मागायला सांगितली, मी मागितली ना माफी. पण मला त्यांचं हे वागणं पटतच नाहीये आणि हे अजून किती दिवस मी सहन करायचे? माझ्याच घरात माझाच अपमान होतोय आणि माझ्या घरातलं कोणी माझ्या बाजूने उभेही राहत नाहीयेत. हे बघ, वंदनाच्या वतीनं म्या माफी मागते तुझी, वंदना पण माफी मागेल तुझी. पण काल जे काही घडलं ते जास्तच घडलं का नाही? आता आपण ते सोडून देऊया की आणि पुढे जाऊ. चालेल? हे बघ, आम्ही इथं आहोत म्हणून हे सगळं घडतंय एवढं कळतं ग मला. पाहुण्यांच्या घरी आम्ही काही जास्त दिवस राहणार नाही. आमचं घर मिळालं ना का आम्ही इथनं निघून जाणार आहे बघ. पण तो पातूर, हे घर जसं पूर्वी होतं का नाही, आनंदात, तसंच राहायला पाहिजे. हा अगं, आमचं काय, आम्ही आज आहोत तर उद्या आम्ही इथनं निघून जाणार. पण तुम्ही समद्यांनी एकत्र राहायला पाहिजे. हे घर पूर्वीसारखं एकत्र शांततेत आनंदात नांदायला पाहिजे का नाही? अगं, तुम्ही दोघी बहिणींनी हे घर किती छान सुखात आनंदात ठेवलंय. माझी शिवा या घरात आल्यानंतर तिला जास्त आधार तू दिलायस. तुझे लय उपकार आहेत का आमच्यावर. आता फक्त एकच विनंती आहे बाळा, हे घर पूर्वीसारखं आनंदात नांदू दे. तुम्ही समद्यांनी एकत्र राहा, आनंदात राहा, एवढी मनापासून इच्छा आहे. एवढं जमल ना बाळा? ठीक आहे आजी, मी विचार करते. पण माझ्यासाठी हे सगळं इतकं सोपंही नाहीये. वा, काय तमाशे होत आहेत घरात. म्हणजे कोणी किती डोकं लावलं ना तरी ही भांडणं मिटणार नाहीयेत आता. सुहास, ऐकतोयस ना तू? सुहास, बोल ना. अगं, हे किडे ना माझा जीव घेणार आहेत बहुतेक. वेडा आहेस का तू? ते किडे आहेत, काय करणार आहेत ते? पण ते मला इरिटेट करतायत आता. आणि मला या घरातली माणसं इरिटेट करतायत. पण किटू डार्लिंग, काही म्हण, आज संध्याकाळी जे काही भांडण झालं ना ते सॉलिड झालं. म्हणजे आपल्याला काही करायच लागलं नाही. आपल्याला काही करायची गरज पण नाही. काकू बघितलंस ना केवढी चिडली होती. आणि त्या दिव्याला उचकावायला फार वेळ नाही लागणार. म्हणजे आता काय, लवकरात लवकर आपण आपल्या घरात परत. एवढंच नाही, शिवाची फॅमिली आणि आपल्या फॅमिलीत अशीच कायम भांडणं होत राहणार. त्यात आई आणि काकूचं कितपत पटेल एकमेकींसोबत काही सांगता येणार नाही. पण यात फायदा कोणाचा आहे? आपला. आपण तेवढंच बघायचं. म्हणजे हे सगळं आपल्या पथ्यावरच पडणार आहे. म्हणजे लवकरात लवकर आपण आपल्या खोलीत परत जाणार. अरे किडे तिथे. मग मगाचपासून मी काय बोलतोय वेगळं? मला जाम इरिटेट करतायत. याच्यात पडला आता ते. खाऊ नकोस आता काय खाण? मी काय एवढं परत जा दुसरं घेऊन आणि माझ्यासाठी पण. मी नाही आणणार, जा. मी नाही. झालं का जेवण? तुम्ही लवकर जेवलात का? खाली कोणी नव्हतं कारण. हे बघ शिवा, आम्ही इथं राहायला आल्यापासून ना केलेस लय व्हायला लागल्यात ग. काय झालं आता? दिव्या आणि कीर्तिताईंचं भांडण झालं. दिव्याने हे बोलायला नको होतं. तरी मी त्याच्या आधी उर्मिलाशी जाऊन बोलले होते. ती पुया ऐकायला तयार नाही. आणि बरोबरच आहे ग तिचं.
तिचं काय चुकतंय? कसं आहे ना शिवानी, हे आता तुझं घर आहे, पण इथल्या माणसांनी आम्हाला सुद्धा आपलंसं केलंय ग. काय? आम्हाला या घरात आश्रय दिला, पण जर आमच्यामुळेच इथे नाही नाही नाही, एक मिनिट. तुम्ही आता परत त्या विषयात घुसू नका. मी एक वेगळं सांगायला तुमच्या इकडे आले. हे तुझ्या जमिनीचे कागदपत्र. काय? घे का? सावकाश. हळू घे. अगं पण हो, मी रतन दादाला फोन केला आणि सगळा व्यवहार करून आले. अगं का केलंस तू हे? मी बरोबर तेच केलंय. शिवानी, तुझं आणि सीताईंचं म्हणणं बरोबर आहे, पण जर आम्ही इथे राहिल्यामुळे हे सगळं होत. अगं नाही आई, तुम्ही इथे राहताय म्हणून काहीही होत नाही. आता झालेत काही गैरसमज, ते करू ना आपण लांब. पण आजी, ही तुझी हक्काची जमीन आहे, तू अशी विकू नाही शकत. अगं हे बघ, घर आपलं आहे ना, ते आपण काकाकडनं परत घेऊया. तुम्ही हे परत करायचं नाही. अगं पण ह्याच्यासाठी तुला पैसे द्यावे लागले, त्याचं काय? अगं दिले थोडे वरून, त्याने काही घडलेलं नाहीये. ही तुझ्या हक्काची जमीन आहे, मी तुला अशी विकू देणार नाही. परत तुम्ही असं काहीही करायचं नाही. मी आणि आशू आहोत ना, आम्ही सगळं बघून घेऊ. तुमचा आहे ना विश्वास आमच्यावर? विश्वास आहे ग, पण हे बघा, घराचं टेन्शन घेऊ नका, सगळं नीट होईल. आणि दिव्याशी बोलते मी.